लाईव्ह 24 तास। राधानगरी वनक्षेत्रात अवैधरित्या खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर प्रादेशिक वन विभागाने धडक कारवाई करत बोलेरो पिकअप वाहनासह 2,64,215 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध भारतीय वन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी कणकवली तालुक्यातील बावशी बेलन खुर्द तोंडवली येथून अवधूत संतोष मोरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र यामागचा मुख्य सूत्रधार शोधण्याची अत्यंत गरज आहे। राधानगरी येथील प्रादेशिक वन विभागाचं पथक दुर्गमानवाडी परिसरात रविवारी रात्री गस्त घालत असताना कसबा तारळे येथे हे संशयास्पद वाहन आढळून आलं। तपासणी दरम्यान महिंद्रा बोलेरो पिकअप MH7 P3680 या वाहनामध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेलं खैर प्रजातीचं मौल्यवान लाकूड आढळलं। वन विभागाने तात्काळ वाहन ताब्यात घेत कारवाई केली आहे। या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील बावशी बेलन खुर्द तोंडवली येथे अवधूत संतोष मोरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला वाहन आणि खैर लाकूडाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राधानगरी प्रादेशिक वन विभागाचे वन परिक्षेत्रपाल विशाल पाटील यांनी दिली। विशेष म्हणजे राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात खैर या लाकडाची तस्करी तळ कोकणात होती। मात्र यामागील मुख्य सूत्रधारावर कारवाई होत नाही। यामागचं कारण अद्याप उघडलेलं नाही। ही कारवाई राधानगरीचे वनपरिक्षेत्रपाल विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेताजी फराकटे, वनरक्षक SM कांबळे, अशोक संकपाळ, उत्तम भिसे, प्रार्थना आनेकर यांनी कारवाई केली। गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।